सांगलीच्या कृष्णा पाणी पातळी ही झपाट्याने वाढ होत आहे. सध्या ती 34.5 फुटावर आहे. आपण आहोत नदीकडच्या सखल भागात जो सूर्यवंशी प्लॉट आहे त्या ठिकाणी पहिल्यांदा पाणी येतं. ती आपण पाहू शकता. हे सूर्यवंशी प्लॉट मधली घरं आहेत. हे छोटी छोटी नदीच्या सखल भागातली घरं आहेत. या ठिकाणी पाणी आलेलं आहे, त्यामुळे ह्यातील लोक इथे स्थलांतरित झाले आहेत. आपल्या मागं पाहू शकता लोक आता सध्या स्थलांतरित होत आहेत. ही सूर्यवंशी प्लॉट मधली काही लोक जे काय स्वतःहून नातेवाईक यांच्याकडे साधारणतः स्थलांतरित होत आहेत. साधारण 19 कुटुंब आसपास जवळपास ह्यात 127 लोक ही स्थलांतर करण्यात आहेत. आपल्यासोबत बोलण्यासाठी महापालिकेचे अधिकारी आहेत, त्यांच्याकडे जाणून किती लोक स्थलांतर झाले, काय परिस्थिती आहे. तर सूर्यवंशी प्लॉट मधले जवळपास 14 घरं स्थलांतर झाले. जवळपास 60 माणसं स्थलांतर झाल्यात. महापालिकेतर्फे काल दुपारपासूनच पुकारण्यात येत होते स्थलांतर व्हा. रात्री आणि आता सकाळी पण महापालिकेनं त्यांच्यासाठी वाहन व्यवस्था केलेली आहे. निवारा केंद्र आपलं रोटरी क्लबला आणि मार्केट यार्डमध्ये ठेवलेलं आहे. तर त्यांची संपूर्ण व्यवस्था केलेली आहे, नाश्तापासून जेवणाची सगळी. आणि याप्रमाणे जर त्यांनी म्हणली तर आपण मागणीप्रमाणे त्यांना गाडी पण व्यवस्था करून देत आहे. महापालिकेच्या गाड्यांतर्फे त्यांचं सामान शिफ्ट करायचं पण काम सुरू आहे. सध्या आपल्यासोबत काही बोलण्यासाठी लोक पण आहेत. तुम्ही हे स्थलांतर कशा पद्धतीने काय कुठली व्यवस्था केली जाणार आहे? आम्ही मार्केट यार्डमध्ये जाणार आहे. आम्हाला नगरपालिकेकडं सहकार्य लय झालेलं आहे, तर यांचे आम्ही आभार आहे. आता तुम्ही नातेवाईकांच्याकडे चाललाय का तुम्ही महापालिकेच्या जागा दिल्या तिथे जाणार आम्ही. अशाच पद्धतीनं जी काही सूर्यवंशी प्लॉट काकानगर जी काय आहे, ज्या ठिकाणी नदीचं पाणी वाढतं आणि त्या ठिकाणी पहिल्यांदा पाणी येतं त्या ठिकाणचे लोक स्थलांतर होत आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट सुजित सह आसिफ मुरसल, न्यूज लोकमत, सांगली.